मॅचला सुरुवात करूयात आपण. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. अर्बन स्पोर्ट्स कल्याण त्यांच्या विरुद्ध डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. मेगा फिनाले आपण पाहत आहोत. ओमकार चषक ओमकार क्रिकेट क्लब मालाडमध्ये आपण हे आयोजन केलं गेलं. आमचे सर्व ओमकार क्रिकेट क्लबचे सर्व मित्र परिवार. 1 लाखाचा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये व आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त मॅच आहे. करण पाटील त्या सोबतील अरुण चौहान डोरा. बेस्ट वर्सेस बेस्ट फायनल मॅच आहे. टायटल जिंकणं गरजेचं आहे. संपूर्ण मुंबईचं लक्ष या फायनल मॅच वरती असणार आहे. बॉलिंगसाठी सर्वेश येत आहेत. कल्याणचा अजून एक जबरदस्त खेळाडू स्ट्रायकिंगला करण पाटील ज्याने काल देखील खूप चांगला परफॉर्मन्स केला गेलाय. मेगा फायनल टायटल जिंकणं गरजेचं आहे. फायनलला सुरुवात होते. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आई पाटला देवी माते की, आई मांढरा देवी माते की. आपल्या कुलस्वामींची आठवण केली करणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी सर्वेश पहिला बॉल. स्ट्रायकिंगला करण पाटील. पहिलाच बॉल हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. 4 ओव्हरची मॅच आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये थोडं झटपट क्रिकेट आहे. फास्ट क्रिकेट आहे. संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष आपण पाहिलं गेलं. 1 लाखाचा प्रथम क्रमांक कोण जिंकेल, 50,000चा प्रथम क्रमांक कोण जिंकेल. 16 संघ होते. एक टीम कमी होती परंतु आपण प्राइस देखील ती एक टीम झाली. त्यामुळे प्राइस देखील पूर्ण 1 लाख आहे आणि 50,000 द्वितीय क्रमांक आहे. आणि जी टीम लेट आली ती फायनल खेळते. अर्बन स्पोर्ट्स कल्याण. या बॉलवर देखील आपण पाहिलं लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. 1-1 रन तेवढाच निर्णायक आहे. बेंगलोरने पण मुंबईचा चांगला समाचार घेतला. वानखेडे स्टेडियम वरती जबरदस्त बॅटिंग केली परंतु सेकंड इनिंग बाकी आहे. मुंबईकर पण मॅच सोडणार नाहीयेत. रोहित शर्माची बॅट लागली तर ती पण मॅच रंगेल. या बॉलवर फुलटॉस बॉल समोर खेळल्या गेल्यात. करण पाटीलचा धमाका पहिल्याच ओव्हरमध्ये येतोय चौकार. आणि प्रत्येक बाउंड्रीला आमचे चेंदवणकर आणि नार्वेकर यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आहे दोन्ही इनिंग मध्ये. आणि हे 500 रुपये आपण नोटेट केलेत करणसाठी. जेवढ्या बाउंड्रीज येतील तेवढे 500 रुपयाचा पुरस्कार आहे. करण पाटील करणने अफलातून बॅटिंग केली आहे. स्टार्ट चांगली केली आहे. गोवंडी देवनारचा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर ज्याची देखील बॅटिंग मध्ये संपूर्ण महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये चर्चेत असलेला खेळाडू आहे करण पाटील. यावर्षी लोटे चषकामध्ये पण बाईक त्यांनी मिळवली. लाईफ मध्ये पहिल्यांदा सिरीज घेतली बाईक. या बॉल देखील समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. बॉल थोडा बाउन्स झाला. हॅट्रिक साठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आमचे नार्वेकर आणि चेंदवणकर. 2 कर आहेत. नार्वेकर चेंदवणकर. तू बॅटिंग कर बॉलिंग कर.
या बॉलवर मात्र पंचांनी दंडित केले गेले, नो बॉल. काही रूल्स आहेत अंडरआर्म क्रिकेटमध्ये, ते मात्र फॉलो करून क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट रन्स आले आतापर्यंत 7 रन्स आले धावफलकावरती. या बॉल देखील खोल टप्प्याचा बॉल, त्याला वेगळ्या अंदाजामध्ये खेळले गेले. नितेश तिकडे होते. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सर्व्हिस स्ट्राईक गेटला बॅटर करण पाटील. या बॉलवर स्वीप खेळले गेलेत. करणचं देखील माइंड सेट होतं, डॉट करून चालणार नाही. रन्स मात्र सिंगलने 8 रन्स वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. एक बाउंड्री आली, थोडीशी मिसफील्ड झाली. रवी पवार तिकडे थोडे डबल माइंड झाले. 1 लाखाचा मानकरी कोण ठरेल? या बॉल देखील पुण्याचा सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. बिनबाद 9 रन्स झालेत. बॅटिंग करत असताना डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण त्यांच्या विरुद्ध अर्बन स्पोर्ट्स. रहीमभाई कुरेशांचा गेले कित्येक वर्ष हा संघ पाहिला गेला आणि त्यांच्या विरुद्ध जॉर्ज मित्राच्या नावापोटी हा संघ देखील गेले कित्येक वर्ष मुंबईत त्याचा देखील डंका पाहिला गेलाय. डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण. बॉलिंगसाठी विकी येत आहेत दुसरी ओव्हर घेऊन. स्ट्राईक एंडला बॅटर अरुण चौहान डोरा. 9 रन्स झाले धावफलकावर पहिल्या ओव्हरच्या अखेरीस. बॉलिंगसाठी विकी. बॉलिंगसाठी विकी. स्ट्राईक एंडला अरुण. या बॉलवर बोल्ट आउट आणि टप्पा पडताच बॉल आतमध्ये आलाय. जबरदस्त ब्रेक पाहायला गेला. विकी दोन्ही दिशेला बॉल स्पिन करतो आणि ओळख येते त्याची. हीच एक चांगला क्रिकेट खेळला विकी. पण थोडं लेझी खेळले अरुण. नवीन बॅटर रोहन चिल्ले येत आहेत, मास्टरमाइंड कॅप्टन. एक चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. काल रात्री पण खूप चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी रोहन चिल्ले. कल्याणचा एक जबरदस्त बॅटर. मॅचला थोडीफार कलाटणी देईल का टीम अर्बन स्पोर्ट्स? या बॉलवर फटका थोडा बसताना पाहिला गेलाय. स्टेप आउट झाले होते. समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक रन तेवढाच महत्वाचा आहे. डबल डिज मध्ये 10 रन झालेत. टार्गेट खूप महत्वाचं आहे. सेट जे 32-33 जो काही होईल खूप निर्णायक आहे. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि विकी. काल देखील विकीने खूप जबरदस्त बॉलिंग केली होती. चर्चेत राहिले गेले. चांगलं टर्न आहे त्याच्याकडे. मागील 1-2 हंगामामध्ये चर्चेत राहिलेत मुंबईमध्ये विकी. या बॉलवर देखील लेग स्पिन होता परंतु वाईट बॉल. एक रन मात्र तेवढाच निर्णायक असणार आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं तर आतापर्यंत 12 रन झालेत. या बॉल देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला परंतु करणनी पण रीड केला तो बॉल. थर्टीन 13 रन झाले धावफलकावर. दुसरी ओव्हर चालू आहे. मेगा फिनाले आपण पाहत आहोत. ओमकार चषक कोण चॅम्पियन होईल? या बॉल देखील वळवला गेला. बॉल स्ट्राईक एंडला चान्स आहे तिकडे. डायरेक्ट हिट आणि अन्नू भोईर. ओ युटी आउट. करण पाटीलला बाहेर जावं लागेल. खानी में ट्विस्ट. अन्नू भोईरने काय एफर्ट्स घेतला म्हणजे कल्याण ईस्ट वरून तो वेस्टला गेला. बॉल पकडला आणि डायरेक्ट हिट लगावला.
अन्नू भोईर एक जबरदस्त खेळाडू आहेत. कल्याण परिसरातील चिखलगर म्हणून एक गाव आहे, त्या गावातून एक चांगलं क्रिकेट खेळले गेले आहेत. कैलाशी कन्से देखील आपल्यासोबत दाखल होत आहेत. या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचा देखील मोलाचा वाटा राहिला गेला. विधानसभा प्रमुख शिवसेना मालाड कैलाशी कन्से आज वेळात वेळ काढून 2 दिवस या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचं देखील मोलाचं सहकार्य राहिलं गेलंय. स्वागत होते त्यांचं देखील. सुनील विश्वकर्मा बॅटिंग साठी येत आहेत. मेगा फिनाले जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. स्ट्राइक एंडला बॅटर रोहन चिले. या बॉलवर समोर खेळले गेले. पुन्हा एकदा फटका बसतोय आणि डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा जिकडे बॉल आहे तिकडे अन्नू भोईर आहे आणि तिकडे डायरेक्ट हिट आहे. तिकडे अन्नू भोईर आहे. 2 डायरेक्ट हिट, 2 रनआउट मॅच मध्ये टर्निंग पॉइंट होतीये. जबरदस्त मॅच, मेगा फिनाले. उघडा डोळे आणि बघा डायरेक्ट हिट. मॅच मध्ये कलाटणी घेताना पाहायला मिळतीये. हा, आमचे नीरव प्रभू आमच्या सोबत स्कोरिंग करतात. पद्मनाथ यांचे चिरंजीव. हा, ट्रेनिंग चालू आहे त्यांची. हा, नाही पण तो बोलला मला क्रिकेट आवडत नाही, पण माझ्या वडिलांसाठी मी थांबलोय. त्याला फुटबॉल आवडतं. जबरदस्त मॅच पाहायला मित्रांनो. अन्नू भोईरची फिल्डिंग आवडली, एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे. अफलातून मॅच पाहायला मिळतीये. बॉलिंगसाठी अभिषेक येतात. कल्याणचे एक युवा खेळाडू आहेत. रन झाले आतापर्यंत 13. जबरदस्त बॉलिंग, विकी गुड बॉलिंग. अभिषेकचे 6 बॉल खूप महत्वाचे आहेत. युवा खेळाडू आहेत कल्याणचे. काल प्रवीण खणका होते, आज थोडं या मॅच साठी ते उपस्थित नाहीत, परंतु काल त्यांनी पण एक चांगला खेळ केला होता. युट्यूबला देखील ही क्रीडा स्पर्धा चालू आहे आणि जबरदस्त मॅच. बॉलिंगसाठी अभिषेक, स्ट्राइक एंडला रोहन चिल्ले. आता ही ओव्हर खूप निर्णायक आहे. पहिला बॉल टॉप एज घेतली गेली आहे. अशा कॅचेस तुम्हाला बनवाव्या लागतील. रोहन चिल्लेनी पण स्माइल केली. थोडा वेळासाठी बॉल हवेत होता, धगधग वाढली होती आणि मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. फायनल पाहतोय आपण. स्ट्राइक एंडला मतांग सारंग, ज्याच्या देखील नावावरती 2 चैन सिद्धी पॅकरचे त्यांनी मिळवल्या. जबरदस्त हार्ड हिटर बॅटर मतांग सारंग, काजूरमार्गचा. या बॉलवर देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु वाईट बॉल. एक रन तेवढाच महत्वाचा असणार आहे. ओंकार चषक आणि फायनल अगदी फायनल प्रमाणे रंगली पाहिजे. प्रेक्षकांची देखील गर्दी आपल्याला पाहायला मिळतीये. मालाडकर देखील क्रिकेटसाठी वेळ आहेत आणि अंडरआर्म क्रिकेटसाठी विशेष वेळ आहेत. बॉलिंगसाठी अभिषेक. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त पिचिंग पाहायला मिळते अभिषेकची. गुड बॉलिंग, फ्री माइंड बॉलिंग करतायत. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये जेव्हा चान्स मिळतो आणि स्वतःला प्रूफ करणं मोठी गोष्ट आहे. पण बॉलिंग अभिषेक. स्ट्राइक एंडला मतांग सारंग. या बॉल आतमध्ये आणलाय. बॉल काय अँगल बनवलाय. जबरदस्त ऑफ ब्रेक. लाईन लेंथ चांगला आहे, टप्पा चांगला आहे. बॉल रिलीज करण्याची वेगळी पद्धत आणि अगदी बरोबर मागून जर बघितलं का ऑफ ब्रेक टाकलाय. सिमेंट विकेटवर एवढा बॉल टर्न करणं. गुड बॉलिंग. या बॉलवर स्टेप आउट झालेत आणि तिकडे 2 रन. दोन रन्सने स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 19 या धावसंख्येवरती.
हॅलो हॅलो चेक. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट फॉसेट बेस्ट. अभिषेक स्ट्रायकेटला रोहन चिल्ले. मेगा फिनाले आपण पाहतोय. या बॉलवर देखील बाउन्स पाहिला गेला आणि तिकडे व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स थोडं कंट्रोल करणं गरजेचं आहे अभिषेकला. 20 धावा झाल्या धावफलकावरती. या बॉलवर ग्राउंड स्ट्रोक रन मिळतील 4. रोहन चिल्ले आणि चंदवनकर आणि नार्वेकर यांच्याकडून हे 500 रुपयाचा पुरस्कार त्याला देखील आहे. 24 रन झाले धावफलकावरती. बघता बघता मॅच मध्ये कमबॅक केलं गेलं टीम टिंगडॉंग जॉर्ज इलेव्हन कल्याण. रोहन चिल्लेला माहिती की मॅच हलक्यात घेऊन चालणार नाही. 2 रनआउटची मॅच थोडीफार फसली होती, परंतु हेच व्यावसायिक क्रिकेट आहे. एकाकडून थोडी चुकी झाली तर ती चुकी भरून काढणं म्हणजे क्रिकेट आहे. आणि जेव्हा तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळता ते हे खूप सांघिक खेळ आहे. या बॉल देखील सिंगल केलं गेलं. एक जबरदस्त टायमिंग करत असताना एक सिंगल रन मिळेल. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. रन झालेत 25. शेवटचे 6 बॉल निर्णायक आहेत. शेवटचे 6 बॉल तेवढेच महत्वाचे असणार आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अन्नू भोईर येत आहेत. शेवटचे 6 बॉल बॉलिंगसाठी मतांग सारंग स्ट्राईक एंडला आहेत. या बॉलवर नो बॉल. ट्वेंटी 26 रन झालेत. बेस्ट फॉसेट बेस्ट. अनु आणि रोहन खूप चांगलं एकत्र क्रिकेट पण खेळलेत, परंतु आता आमने सामनेत. कल्याण परिसरामध्ये एकत्र खूप चांगलं क्रिकेट खेळले लहानपणापासून, परंतु आता आमने सामने फाईट करतायत. या बॉलवर स्लो रन टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. रोहनला पण माहिती आहे की मॅच मध्ये आपण आलो आहे. 32-33 पण या ग्राउंडवर खूप आहे. बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. ट्वेंटी 29 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर एज घेतली गेले. ऑफस्टिकला पकडून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन मिळेल. 30 धावा झाले धावफलकावरती. 3 बॉल 30. वेल बॅटिंग रोहन चिल्ले. कर्णधारची इनिंग त्यांनी बिल्डअप केली आणि जबरदस्त मॅच पाहायला मिळते. फायनल. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळले गेले, अक्षरशः पडले. या बॉलवर देखील पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला गेला आणि स्ट्राईक एंडला चान्स आहे. ऑनफिल्ड डिसिजन आउट आहे. चेक केलं जाईल.
एक सिंगल रन तिकडे मिळते आणि स्कोर झालाय 32. 32 रन झालेत. 32. शेवटचा बॉल अजूनही पेंडिंग आहे. श्री साई स्पोर्ट्सला देखील आपण क्रीडा स्पर्धा लाईव्ह पाहतोय 3 कॅमेऱ्यांसह. आमचे शैलेश पाटील, पराग पाटील, संतोष, आयुष, बाबू, राज, सर्व कॅमेरामॅन. या बॉलवर देखील टॅप केला गेला. 2 रन मिळतील. मदांगने शेवटी भांडूप कांजूरमारचा एक स्ट्रोक खेळलाच. टॅप पाहिजेच. 35चं टार्गेट आहे. पस्तीस रनचं टार्गेट आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये मॅच थोडी फसली होती, परंतु त्यानंतर रोहन चिलेने जबरदस्त बॅटिंग केली. वेल प्लेड रोहन, खूप चांगल्या पद्धतीने मॅच बनवली. 35 रनचं टार्गेट आहे. सर्व मान्यवर आमच्या कैलाशी कंसे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. विधानसभा प्रमुख या परिसराचे आणि सर्व सकाळी देखील आपल्यासोबत मान्यवरांची बांधणी होती आणि खूप चांगलं आयोजन पाहिलं गेलं. 2 दिवस ओमकार मित्र मंडळाचं ओमकार चषक. थर्टी 35 रनचा टार्गेट आहे. बॅटिंगसाठी अन्नू भोईर त्या सोबतीला सर्वेश येत आहेत. बॉलिंगसाठी मदांग सारंग पहिली ओव्हर घेऊन. पहिली ओव्हर घेऊन मदांग सारंग. पहिलाच बॉल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पहिल्या बॉलवर सिंगल रन. एका रनने मात्र इकडे खातं ओपन केलं गेलंय. आजचा शेवटचा आणि या क्रीडा स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहिला गेला. बघता बघता शेवटच्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा. यावर देखील पुण्याचा स्वीप खेळले गेले. अन्नू भोईर कल्याणचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. 35चं टार्गेट आहे. 24 बॉल मध्ये 35 करायचे होते. 2 बॉल 2 सिंगल आलेत. 1 लाखाचा प्रथम क्रमांक आहे. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट विविध भागात विविध प्रकारचं क्रिकेट आहे, परंतु मुंबईकर क्रिकेटसाठी वेडे आहेत. या बॉल देखील पुन्हा एकदा चांगलं टायमिंग केलंय. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर 2200 रुपयामध्ये सिंगल रन. बॅटरला पण बीट केलं. मागे कीपर पण थोडे हलकेसे बीट झाले.
या बॉल स्टेप आउट झाले, समोर खेळले गेलेत, बॉल जातोय 4 रन साठी. अन्नू भोईरचा धमाका. तुम्ही मारलात, आम्ही पण मारणार. 4 रन. काय टायमिंग केलं गेलं अन्नू भोईर. आणि 500 रुपयाचा मात्र मानकरी ठरतो आमचे चेंदवनकर आणि नार्वेकर. 2 नार्वेकर आहेत, चेंदवनकर पण आहेत. फक्त कर आहे, तू बॅटिंग कर, बॉलिंग कर. बॉलिंगला हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. रन्स झाले आतापर्यंत 8. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. पहिले 4 बॉल 4 सिंगल आले, एक 22 रन्स आली, परंतु एक बाउंड्री पण देखील जबरदस्त आली. आणि तांडेकडून थोडी चुकी झाली. या बॉलवर चिकी रन आणि अन्नूने स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. पहिल्या ओव्हरचा अखेरीस मात्र धावफलक झालंय. 9 रन. अठरा चेंडू आणि जिंकण्याकरिता 26 धावांची गरज आहे. मॅच देखील तेवढीच महत्वाची असणार आहे. थोडं स्पीडअप करायचं आहे, कारण की 10 वाजून गेलेत ऑलमोस्ट. आपल्याला थोडं टायमिंगचं लिमिट आहे. मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. 18 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 26 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी आकाश, कल्याणचा एक जबरदस्त बॉलर येतो आकाश. अठरा बॉलमध्ये 26 धावांची गरज आहे. या बॉलवर स्वीप घेण्याचा प्रयत्न केला गेला, सिंगल रन तिकडे मिळतीये. 17 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 25 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच आपल्याला फायनल पाहायला मिळतीये. डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण त्यांच्या विरुद्ध अर्बन स्पोर्ट्स कल्याण. 2 कल्याणचे संघ आहेत. गेले कित्येक वर्ष दोन्ही संघांचा आपण दबदबा पाहिला गेला, परंतु फायनल मॅच बेस्ट वर्सेस बेस्ट. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या खूपच बाहेर पिचिंग केली होती लेगस्टिकच्या, परंतु एक सिंगल रन. एकत्र खूप वेळा खेळलेत, परंतु आता फायटिंग मॅच आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. ओंकार चषक कोण जिंकेल? 40+ मध्ये देखील आपण एक जबरदस्त मॅच पाहिली गेली. असल्फा पॅकर घाटकोपर संघाने एक जबरदस्त खेळ केला. सिद्धिविनायक अंधेरी संघाने पण एक चांगला परफॉर्मन्स केला. 24 संघ टोटल इकडे खेळले. मग 40+चे 8 आणि त्याचबरोबर 16 संघ मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आले. विविध जिल्ह्यातून खेळाडू इकडे खेळले. या बॉलवर स्टेप आउट झाले. काय फटका होता मित्रांनो. फटका आवडल्यास एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त फटका पाहिला गेलाय, परंतु एक सिंगल रन होता. अन्नू भोईर. जबरदस्त मॅच आहे. रन्स मात्र सिंगलने पुढे जाईल. 12 रन झालेत. अन्नू भोईर क्रिकेट प्रेमी आहेत आणि बैलगाडा शर्यतीचे पण खूप मोठे प्रेमी आहेत. अन्नू भोईर आणि कबूतर प्रेमी पण आहेत. चिकनगंग वरून गाव आहे, त्या गावातून देखील एक चांगलं क्रिकेट खेळत असताना अन्नू भोईर चर्चेत राहिले संपूर्ण मुंबईत.
या बॉलवर देखील नो बॉल आणि मागे पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला एक्स्ट्रा रन्सने मात्र तिकडे 13 रन्स आले धावफलकावर. मॅच महत्वाची आहे. ग्रँड फिनाले कोण जिंकेल सर्वांचं लक्ष या मॅच वरती आहे. पंधरा चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 15 बॉल 22 करायचे आहेत. 7 रन्स वरती आहेत. मध्ये एखाद दुसरी बाउंड्री आली तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो टीम अर्बन स्पोर्ट्स कल्याण. बॉलिंगसाठी आकाश ट्राय केला अनुभोईर. या बॉलवर देखील प्रॉपर टायमिंग करत असताना सिंगल रन तिकडे मिळतीये. क्लासिकल बॅटिंग पाहायला मिळते अन्नू भोईरची. सेन्सिबल बॅटिंग. या बॉलवर थोडा फटका बसताना पाहिला गेलाय आणि तिकडे बॅटर आउट. चेक केलं जाईल. बॅटर आउट आहे. अन्नू भोईर यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. परंतु मित्रांनो अन्नूची बॅटिंग आवडेल एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग केली गेली आहे. दुसऱ्या डावामध्ये थोडं मॅच क्लोज घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय अन्नू भोईर. नॉस्टॅकिला रवी पवार येत आहेत. एक रनआउटची मात्र विकेट. दोन्ही इनिंग मध्ये रनआउट टर्निंग पॉईंट ठरलेत. स्ट्रायकेटला सर्वेश आहेत. टायटल कोण जिंकेल ओमकार चषक कोण जिंकेल यावर सर्वांचं लक्ष आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा आणि शेवटची मॅच आपण आजच्या दिवसातील शेवटची इनिंग आहे फायनल. या बॉलवर देखील सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक रन तिकडे मिळतील. एका रनच्या मदतीने मात्र धावफलक 15 रन झालेत. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 20 धावांची गरज आहे. 12 बॉल 20 करायचे आहेत. थोडं स्पीडअप करायचं प्लीज कारण की टायमिंगचं खूप लिमिट आहे मित्रांनो. 10 वाजून गेलेत. रोहन थोडं स्पीडअप करा. अरविंद 12 बॉल मध्ये 20 करायचे. बॉलिंगसाठी साई पाल येत आहेत. एक जबरदस्त अनुभवी खेळाडू आहेत. खूप वर्ष कल्याणचं क्रिकेट खेळले गेले साई पाल. 12 बॉल 20 करायचे आहेत.
प्रत्येक विभागात बॉलिंग करण्याची एक वेगळी स्टाईल आहे. साई पालची पण जागेवर बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत आहे. स्टील करंट जे ठाणे त्या परिसरात देखील अशा ऍक्शनचे बॉलर पाहायला मिळतात. साई पाल 12 बॉल 20 करायचे आहेत. एकात दुसरी बाउंड्री ह्या ओव्हरमध्ये आली असला 6 बॉल 11 6 बॉल 10 पण बघायला मजा येईल. सर्वेश याही खेळाडूकडे क्षमता आहे. 12 बॉल 20 करायचे आहेत. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर 11 बॉलमध्ये आता 19 करायचे आहेत. अकरा चेंडूने 19 धावांची गरज आहे. स्ट्रायकेटला सर्वेश. या बॉलवर समोर खेळले गेले. करण पाटील तिकडे होते. पाटील आणि तांडेल तिकडे होते. या बॉलवर ड्राईव्ह केला गेलाय. खेळाडू आहे तिकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक सिंगल रन मिळतीये. रवी पवार आहेत स्ट्राईक एंडला. ओरम क्रिकेट देखील त्या परिसरात चांगले खेळले गेले. रवी पवार या बॉलवर बीट केला गेला आणि बॅट आउट. मोठा पाठलाग मुंबई इंडियन्स पण करते. रोहित शर्माने पण जबरदस्त स्टार्ट दिली आहे. वानखेडे स्टेडियम आहे त्यामुळे मॅच मुंबईकर पण सोडणार नाहीये. या बॉलवर बीट केला गेलाय. साई पाल टू बॉलिंग डाल. साई पाल 2 विकेट त्यांनी बॅक टू बॅक मिळवलेत. उदयन पुजारी यांचं देखील मी नक्कीच एवढं वर्ष ओमकार मला टीम गेले कित्येक वर्ष आपण पाहिलं गेले. हॅट्रिक बॉल आहे. जर हॅट्रिक घेतली तर आमचे नार्वेकर आणि चेंदवरकर यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार आहे. साई पाल मॅच थोडीफार फसती आहे. स्ट्राईकला नितेश येतात लेफ्टी. या बॉलर फ्लिक केला गेला नितेशने. जबरदस्त टायमिंग करत असताना आडे तेडे दे घुमा के एक ही मारा और सबसे भारी मारा. 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 14 रनची गरज आहे. नितेशने टायमिंगला बाउंड्री लागवले. 6 बॉल 14 करायचे आहेत बॉलिंग साठी. देवेन बघा 500 घेत 1000 वाचले पण 500 गेले म्हणजे 500 वाचले. 500 ला बाउंड्री आहे आणि हॅट्रिक घेतली असती तर 1000 रुपये होते. पण नितेश बोलतो तुला 1000 नाही देणार मी 500 घेणार. जबरदस्त मॅच आहे. 6 बॉल 14 करायचे आहेत. स्ट्राईक एंडला सर्वेश. मेगा फायनल ओंकार चषक 1 लाखाचा मानकरी कोण ठरेल. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये आकर्षक ट्रॉफी आहे. गेले 20-25 वर्ष ओंकार मालाड या संघाचा दबदबा पाहिला गेला आणि आज त्याच मालाडमध्ये एक भव्य दिव्य असं आयोजन पाहिलं गेलं ओंकार क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून. सर्व त्यांचे मित्रपरिवार एकत्रित येऊन 6 बॉल 14 करायचे. देवेन बॉलिंग साठी. स्ट्राईक एंडला सर्वेश. 6 बॉल 14. पहिला बॉल वळवला गेला आणि तिकडे लावला बेल. बॅट आउट. देवेने नॅचरल लेग ब्रेक टाकला.
बॅटर आउट आहे. 5 बॉल मध्ये जिंकण्याकरिता आता 14 धावांची गरज आहे. बॅटिंगसाठी जीवन येत आहेत. सकाळी 40+ ला एका जीवनने बाउंड्री लगावली होती टायमिंगला. 5 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 14 रनची गरज आहे. या बॉल देखील ऑब्रेट टाकला गेला. दिवेने थांबवलं तिकडे बॅटरला आणि बॅटर आउट. 2 बॉल 2 विकेट आलेत. पुन्हा एकदा हॅट्रिक आहे. चिंदवनकर आणि आमचे नार्वेकर यांच्याकडून 1000 रुपये. बट बाउंड्री मारेल त्याला 500 आहे. देवेन जबरदस्त बॉलिंग करतायत. या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि रनआउटची हॅट्रिक नसते. मॅच मध्ये आता औपचारिकता शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 3 बॉल 14 तर थोडं कठीण आहे. परंतु अर्बन स्पोर्ट्स कल्याण टीमने पण जबरदस्त फायनल मॅच टॉप दिली, फाईट केली आणि फायनल प्रमाणे रंगली. दोन डबलचे स्ट्रोक आले. तिकडे मॅच थोडीफार टर्निंग पॉइंट ठरली. एक्स्ट्रा कमी टाकला टीम डिंगडॉंग जॉर्ज कल्याण टीमने मुळे आणि ओमकार चषकावरती मात्र नाव कोरलं गेलंय टीम डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. द्वितीय क्रमांक अर्बन स्पोर्ट्स कल्याण. या बॉलवर आणि ओमकार चषक प्रथम पहिलं पर्व चॅम्पियन होत आहे टीम डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. अभिनंदन. हार्डलक टीम अर्बन स्पोर्ट्स आपण पण चांगली फाईट केलात. सर्वांचा अगदी मनापासून आभारी आहे आणि सर्व आयोजन कमिटीचा आभारी आहे, सर्व प्रेक्षकांचा आभारी आहे. थँक्यू सो मच. आणि कैलाशी कंसे आपलं देखील आभारी आहे.